महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। 12 वर्षांनंतर नेरळ वाकस कशेळे बस सेवा पूर्ववत कर्जत प्रेस असोसिएशनच्या पाठपुराव्याला मोठं यश। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा 24 तास घडामोडी। तब्बल 12 वर्षांपासून बंद असलेली नेरळ वाकस कशेळे एसटी बस सेवा अखेर सोमवारी 3 ऑगस्ट 2026 रोजी पुन्हा सुरू करण्यात आली। नेरळ बस स्थानक येथे झालेल्या उद्घाटन सोहळ्याला मुसळधार पावसातही नागरिक, प्रवासी, विविध संघटनांचे पदाधिकारी, एसटी प्रशासनाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाला नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, आगार व्यवस्थापक पृथ्वीराज भुताले, स्थानिक प्रमुख देवानंद मोरे तसेच सहाय्यक वाहतूक निरीक्षक महादेव पालवे प्रमुख उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते फीत कापून आणि हिरवा झेंडा दाखवून बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला। या उपक्रमासाठी कर्जत प्रेस असोसिएशनचे विश्वस्त संतोष पेरणे, अध्यक्ष भूषण प्रधान, किशोर गायकवाड, कैलास मामळे, रोशन दगडे, जगदीश दगडे, महेश भगत, रामदास माळी, संदेश साळुंखे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली। तसेच किसान क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भारत राणी, तालुका अध्यक्ष शरद तवळे, काशीनाथ धुके, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे मारुती गायकवाड, सुरेखा कांबळे, भालचंद्र गायकवाड, सुभाष पवार, अनंत गायकवाड, रवींद्र गायकवाड अन्य मान्यवर उपस्थित होते। तसेच निलेश डेकोरेटरचे प्रोप्रायटर निलेश भोईर यांनी उद्घाटनासाठी स्वागत फलक उपलब्ध करून दिला। गेली अनेक वर्षे या मार्गावरील बस सेवा बंद असल्याने विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। अखेर कर्जत प्रेस असोसिएशनच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि विविध संघटनांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ही सेवा परत सुरू झाली आहे। परिसरातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे। महाराष्ट्र माझासाठी जगदीश दगडे, रायगड, कर्जत। सर्वप्रथमतः मी प्रेस असोसिएशनचं खरंच मनापासून मी अभिनंदन करेन। त्यांनी जे ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये शिक्षणासाठी येणारी जी मुलं आहेत त्यांच्यासाठी हा अत्यंत गेली 12 वर्ष झालं ही बस सेवा बंद होती आणि त्यांच्या सर्वेमध्ये त्यांना आढळून आलं की काही मुलांची परिस्थिती ही अत्यंत गरीब असते, म्हणजे त्याला तो तेवढा सुद्धा येण्या जाण्याचा शाळेचा खर्च परवडत नाही। तर त्यांनी त्यांच्या मनामध्ये एक चांगली सामाजिक उपक्रम म्हणता येईल किंवा त्यांची दूरदृष्टी म्हणता येईल। तर तुम्हालाही माहिती आहे की एखादा घरातला जर व्यक्ती चांगला शिक्षित झाला तर त्याचं घर पुढे जातं। तर या अनुषंगाने त्यांनी हा नेरळ कशेळे वाकस जी बस सेवा आहे गेली 12 वर्ष जी बंद होती त्या अनुषंगाने त्यांनी पुढाकार घेतला, याबद्दल मी त्यांचं खरंच मनापासून त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। तर हा उपक्रम जो आहे असाच कंटिन्यू राहील, यामध्ये कुठल्याही अडचण येणार नाही। जर काही अशा अडचणी असतील यामध्ये जे बस स्टँडच्या ठिकाणी कुठल्या प्रवासी वाहतुकीच्या अनुषंगाने काही अडचणी पोलीस विभागाशी निगडीत असतील त्यामध्ये आम्ही नक्कीच सहकार्य करू आणि ते तात्काळ आम्ही त्या ठिकाणी जी अडचण आहे ती सॉल्व्ह करायचा आम्ही 100% प्रयत्न करू। तशा माननीय एसपी मॅडमच्या सुद्धा सूचना आहेत। प्रेस कॉन्फरन्सचे जे सर्व आपले प्रतिनिधी आहेत त्यांनी सुद्धा माननीय एसपी मॅडमची भेट गेली होती, त्या पद्धतीने त्यांनी त्यांच्याकडे मनोगत व्यक्त केले होते। मॅडमनेही त्या पद्धतीने सांगितले की बससाठी जी काही आहे आपल्याकडून मदत जी देता येईल पोलीस विभागाकडून ती 100% तात्काळ आपल्याकडून देण्यात येईल। याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा, असे कुठल्याही प्रकारचा डिले होणार नाही। आणि ही बस सेवा ही यातील जे ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये शिक्षणासाठी जे येणार आहेत ते त्यांनी या बस सेवेचा चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा आणि जेणेकरून जी शैक्षणिक सुविधा जी ग्रामीण भागात येण्यासाठी काही काम शक्यतो जे प्राधान्याने आपल्याला बोलावं लागेल की मुलींच्यासाठी जे आहे, जर मुलींच्यासाठी जर बस सेवा अवेलेबल नसेल तर आई वडील विचार करतात की प्रत्येक वेळा तुम्हाला असं कुठल्या प्रकारे बसनं पैसे द्यायचं, अशा गोष्टी होत राहतात। तर ती एक अडचण दूर होईल आणि जे आहेत काही अडचणी असतील त्यामध्ये सॉल्व्ह होतील आणि ही बस सेवा खरंच ग्रामीण भागासाठी आशेचा किरण ठरेल आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आशेचा किरण ठरेल। आणि यासाठी या बस सेवा उपलब्ध करून दिली याबद्दल बसचे डेपो मॅनेजर असतील किंवा डेपो आगार व्यवस्थापक असतील, भुताळे साहेब असतील किंवा मोरे साहेब असतील, तसेच प्रेस कॉन्फरन्सचे जे आहेत सर्व आपले प्रतिनिधी त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि या बस सेवेसाठी शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। या ठिकाणी मला बोलवलं, माझ्या हस्ते उद्घाटन केलं, याबद्दल मी प्रेस कॉन्फरन्सचा मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। गेली 12 वर्षाची नेरळवरून कशेळे पुन्हा सुरू होते। नेरळवरून कशेळे आणि कशेळेवरून पुढे शिंगडोल, नेरळवरून कशेळे, कशेळेवरून खांडक, नेरळवरून कशेळे आणि कशेळेवरून कर्जत अशी ही पूर्वी बस धावायची। ही बस आज आपण अनेक प्रयत्नांनी सुरू करतोय। ही बस कशासाठी सुरू करतोय तर खास विद्यार्थ्यांसाठी सुरू करतोय।
शासनाची योजना आहे, विद्यार्थ्यांसाठी ही एसटी सेवा फ्री असते. विद्यार्थ्यांचं योगदान मिळावं, त्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी ही एसटी सुरू करतोय. त्या एसटीचं उद्दिष्ट असं आहे, नेरळ पासून कशेळपर्यंत जी गावं आहेत त्या गावातले विद्यार्थी कशेळे असतील, कशेळेमध्ये भाऊसाहेब राऊत RD शाळा, शारवीर शाळा या ठिकाणी जातात तर, आणि दत्ता समर वाकल, त्यानंतर नेरळला LES विद्याविकास नेरळ विद्यामंदिर या शाळेमध्ये विद्यार्थी येत असतात. या सर्व विद्यार्थ्यांना एसटीचा फायदा व्हावा, त्यांना मोफत प्रवास करता यावे यासाठी हा प्रयत्न कर्जत प्रेस असोसिएशन केलेला आहे. आणि कर्जत प्रेस असोसिएशनच्या पाठिंब्याला, या मागणीला किसान क्रांती संघटना, त्याचप्रमाणे RPI कर्जत तालुका यांनी पाठिंबा दिला. त्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो. ही एसटी सेवा सुरू करण्यासाठी एसटी महामंडळ देखील पुढाकार घेतला, त्यांचा देखील या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी आपण नेरळ पोलीस स्टेशनचे API बोर्डे साहेब यांचा काय धन्यवाद, आणि एसटी महामंडळाचे पदाधिकारी, आगार प्रमुख, आगार व्यवस्थापक आणि पालवे साहेब, मुताडे साहेब आणि मोरे साहेब यांचं स्वागत करतो. परंतु एक गोष्ट महत्त्वाची सांगणं आहे की काही दिवसापूर्वी आम्ही SP मॅडम यांना या बाबतीत भेटलो. अंचल दलाल मॅडम त्यांनी सांगितलं की एसटी मुलींसाठी सुरू होते, 100% सुरू झाली पाहिजे. ही एसटी सेवा कायम सुरू राहावी यासाठी पोलिसांची किती गरज लागेल आम्ही ती द्यायला तयार आहोत. त्यामुळे कोणताही मनात कटुता कोणी आणू नये. विद्यार्थ्यासाठी ही सेवा असणार आहे, विद्यार्थ्यांच्या वेळेमध्ये ही सेवा असणार आहे आणि ही सेवा अखंडपणे सुरू राहावी यासाठी आमचा कायम पत्रकारांचा प्रयत्न आहे. हे देखील पालकांना मी सांगू इच्छितो. आपण एक बोर्ड बघितल्यानंतर एसटी मध्ये 8 ते 10 प्रवासी बसून राहिले. विचार करा, एवढी ह्या एसटीची गरज आहे. ही एसटीची गरज भागवण्यासाठी जी महत्वाचं योगदान दिले एसटी महामंडळ, त्यांचा या ठिकाणी आभार मानतो. आणि RPI चे माननीय कोकण प्रदेश संघटक भारतीदादा गायकवाड या ठिकाणी बोलतील. सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार करतो. आज या ठिकाणी एसटी चालक मालक संघटनेचे सर्व पदाधिकारी, मोरे साहेब असतील, पालवे साहेब असतील, तसेच आपल्या नेरळ पोलीस स्टेशनचे PSI मोरोटे साहेब असतील, आज या ठिकाणी सर्व पत्रकारांनी ज्या भावना व्यक्त केल्या, या ठिकाणी हे नेरळ, जिते, बोर्ले, वाकस, कशेले या ठिकाणची बस सेवा सुरू केली, त्याबद्दल प्रथम मी त्यांचा धन्यवाद देतो. परंतु ह्या बस स्टँडला प्रथम अडचण आहे की इथं प्रथम कॅबिन नाही. कॅबिन आहे तर तिला अल्वासमेंट नाही, अल्वासमेंट आहे तर तिथं बाथरूमची सोय नाही. कारण इथं लहान लहान मुली, शाळेच्या मुली, त्यांना कुठल्या दुकानात जायचं किंवा कुठं उभं राहायचा हा प्रश्न पडतो. त्याचा दुसरा प्रश्न असा आहे की इथं ह्या खाजगीकरण बस स्टँड आहे, परंतु ह्या इथल्या टॅक्सी आणि रिक्षा चालक मालक संघटनेला एक विनंती आहे, त्यांच्यावर आरोप आपण करत नाही, त्यांना एक विनंती आहे की आपल्या जेव्हा गाडी येते तेव्हा 2-2, 3-3, 4-4 गाड्या इथं येऊन लावा, जेणेकरून आपल्या ह्या मोठ्या बसला जी वलवाची किंवा फिरवाची परिस्थिती निर्माण होते, एखादा ऍक्सिडेंट होण्याची शक्यता, आणि हेच इथले चालक मालक संघटना या बसवाल्यावरती अन्याय घालतील अशी तरी खात्री वाटते. कारण ही बसची जागा जी आहे ही कमी आहे. आणि नेरळ आपल्या पोलीस असोसिएशनच्या संघटनेला आम्ही एक विनंती करतो की साहेब, आपला एखादा कर्मचारी इकडे जर आला तर त्यांनी इथं राऊंड मारला पाहिजे. कारण ज्या ठिकाणी ज्या अडचणी दिसत्या नाक्यावरती शिट्या मारून उपयोग नाही. कारण इकडे आपले आयरे साहेब असतात ते फक्त साई मंदिरला उभे राहतात. त्यांनी बस स्टँडला आलं पाहिजे आणि बस स्टँडची ही पाहणी केली पाहिजे. आता तुम्ही बघताय की ह्या गाड्यांची काय परिस्थिती आहे आणि इथून येणारी काय अवस्था आहे. या सगळ्या अवस्था आपण बघितल्या तर सगळ्या दूर झाल्या पाहिजेत. आणि प्रथम इथं कॅबिन आणि लोकल जी येते त्यावेळेस त्यांच्या गाड्या इथं आल्या पाहिजेत. प्रथमच अल्वासमेंट आणि मोटारीची सोय झाली पाहिजे, एवढे मी विनंती करतो आणि इथं थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.